नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आपण पाहत आहोत रेणुसूत्रांवरून रेणुवस्तुमान कसे काढायचे. आतापर्यंत आपण सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, पोटॅशियम नायट्रेट, हायड्रोजन पेरॉक्साईड, ॲल्युमिनियम क्लोराईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड यांची रेणुवस्तुमान आपण बघितलेले आहेत. आज आपण समोरचे काही उदाहरण बघूयात. तर पहिला आहे सल्फ्युरिक ॲसिड. आता हा संयुग कसा बनला मित्रांनो? ज्या संयुगामध्ये हायड्रोजन असते त्या संयुगामध्ये आपण दुसऱ्या मूलद्रव्याची किंवा दुसऱ्या घटकाची आपण संयोजन सांगू शकतो, कारण हायड्रोजनवर नेहमी चार्ज +1 असतो. इथे हायड्रोजन 2 आहेत. याचाच अर्थ याच्या बाजूच्या याच्यावर म्हणजेच SO4चं नाव सल्फेट. सल्फेटवर कोणता चार्ज असेल तर -2. SO4-2 हे कशावरून सांगितलं आपण? हायड्रोजनच्या संख्येवरून. आणखी उदाहरण एक पाहायचं झालं तर हायड्रोजन क्लोराईड HCl. इथे हायड्रोजन एकच आहे, मग 1+, याचा अर्थ क्लोरीनवर 1-. आणखी HNO3 नायट्रिक ॲसिड. इथे हायड्रोजन एकच आहे म्हणजे 1+, याचा अर्थ नायट्रेट यावर काय असणार? 1-. आता आपण याचं रेणुवस्तुमान बघूया. या संयुगामध्ये हायड्रोजनची संख्या किती आहे तर हायड्रोजनच्या बेसमध्ये 2 म्हणजे 2. सल्फरची संख्या आहे 1 आणि इथे ऑक्सिजनची संख्या आहे 4. आता हायड्रोजनचं अणुवस्तुमान आहे 1 आणि गुणेला हायड्रोजनची संख्या 2 अधिक सल्फरचं अणुवस्तुमान आहे 32 गुणेला सल्फरची संख्या 1 अधिक ऑक्सिजन अणुवस्तुमान आहे 16 गुणेला ऑक्सिजनची संख्या 4. इथे 2 अधिक 32 अधिक 64 या सर्वांची बेरीज येते 98. डाल्टन, यू म्हणजेच डाल्टन. पुढील उदाहरण HNO3 म्हणजेच नायट्रिक ॲसिड. या संयुगामध्ये हायड्रोजनची संख्या 1, नायट्रोजनची संख्या 1 आणि ऑक्सिजन इथे आहे 3. आता यांचं अणुवस्तुमान, हायड्रोजनचं अणुवस्तुमान आहे 1, नायट्रोजनचं अणुवस्तुमान इथे 14, यामध्ये नाही दिलेलं आहे. नायट्रोजनचं अणुवस्तुमान आहे 14 आणि ऑक्सिजनचं अणुवस्तुमान आहे 16. आता या ठिकाणी किमती ठेवूयात. अणुवस्तुमानांची बेरीज, यावरून आपण रेणुवस्तुमान काढू शकतो. तर इथे हायड्रोजन अणुवस्तुमान 1 गुणिला संख्या 1 अधिक नायट्रोजनचं अणुवस्तुमान 14 गुणिला नायट्रोजनची संख्या 1 अधिक ऑक्सिजनचं अणुवस्तुमान आहे 16 आणि गुणेला ऑक्सिजनची संख्या आहे 3. यांची बेरीज केल्यास आपल्याला उत्तर मिळते 63. यू म्हणजेच ॲटॉमिक मास युनिट किंवा डाल्टन. आता बघूयात पुढील उदाहरण NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. यामध्ये सोडियमची संख्या 1, ऑक्सिजन 1 आणि हायड्रोजन सुद्धा इथे आहे 1. यामध्ये 3 घटक मूलद्रव्ये आहेत, सोडियम, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. आता यांच्या अणुवस्तुमानांची बेरीज करूयात. सोडियम ज्याचा अणुक्रमांक 11 आहे आणि अणुवस्तुमान आहे 23 गुणिला सोडियमची संख्या 1 अधिक ऑक्सिजन अणुवस्तुमान 16 गुणिला ऑक्सिजनची संख्या 1 अधिक हायड्रोजन अणुवस्तुमान 1 गुणिला हायड्रोजनची संख्या 1. 23 गुणिला 1 23 अधिक 16 गुणिला 1 16 अधिक 1 गुणिला 1 1. यांची बेरीज केल्यास आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईड याचं रेणुवस्तुमान मिळते 40 यू म्हणजेच डाल्टन. अशा प्रकारे आपण या स्लाइडवरील सगळे उदाहरण बघितलेले आहेत. धन्यवाद.